नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आले पीक एक साधारणपणे 5 महिन्याचे आपलं आले पीक झालेलं असेल तर त्यावरती तिथून पुढे आपण कमी खर्चामध्ये आल्याचे कंद, त्याची लांबी कशी वाढवली पाहिजे जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त भर पडेल, याविषयी आज आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, तर तुम्ही जो व्हिडिओ पूर्ण बघा। शेतकरी मित्रांनो, जर समजा साधारणपणे आपला आल्याचं प्लॉट एक 5 महिन्याच्या आसपास झालेला असेल तर आपल्याला जे आहे का पुढची जे फर्टिगेशन आहे ते काय केले पाहिजे जेणेकरून आपला कंदांची जी साईज आहे ती व्यवस्थित होणार आहे। त्यानंतर त्याचे जे वरचं जे कव्हर असतं, जी लेअर असते ती चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग होणार आहे आणि जी कांडी आहे ती लांब होणार आहे। हे सर्व करण्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त रिझल्ट आपल्याला कशाने मिळणार आहे तर त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। शेतकरी मित्रांनो, डॉक्टर किसनचं बरेच शेतकऱ्यांनी नाव ऐकलेलं असेल तर ते डॉक्टर किसन वाले एक 4 स्टॉक नावाचं जे एक औषध आहे तर त्याचं रिकमेंडेशन भरपूर करत असतात। तर ते आपल्याला आले पिकामध्ये आपल्याला 5 लिटर घ्यायचं आहे। ते घेतल्याने आपल्या आले पिकाची पांढरी मूळ वाढ होणार आहे, त्यानंतर आले पिकाची साईज वाढणार आहे, त्यासोबत साईज सोबत त्याची जी कव्हरिंग आहे ती चांगल्या प्रकारे आपल्याला वाढण्यास मदत होणार आहे आणि त्यानंतर पाल्याची जी टिकवण क्षमता आहे ती चांगल्या प्रकारे वाढणार आहे किंवा मग हिरवापणा वगैरे चांगले दिवस जास्तीत जास्त दिवसापर्यंत राहणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, त्यासोबत आपल्याला SOP घ्यायची आहे साधारणपणे 15 ते 20 किलो पर्यंत। SOP घेतल्यानंतर आपल्या कंदांची जी साईज आहे ती वाढणार आहे। त्यानंतर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला गाईचे दूध घ्यायचे आहे 3 लिटर। हे तिन्ही औषधींचं द्रवण करून साधारणपणे 1 रात्र आपल्याला भिजू घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ड्रिपने द्यायचं आहे। हे दिल्याने आपल्या आले पिकामधील आले पिकाला फोटोसिंथेसिस म्हणजे सूर्यप्रकाश मिळण्यासाठी मदत होणार आहे। जमिनीमध्ये जे दिलेले अन्नद्रव्य आहे तर ते उचलण्यासाठी म्हणजे अपटेकिंग होण्यासाठी चांगल्या प्रकारे आपल्याला मदत होणार आहे। त्यासोबत साईज, चकाकी आणि कांडी लांबण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होणार आहे। पांढरी मुळी वाढल्यानंतर पिकाची जी सर्व क्रिया असते जसं अन्नद्रव्य उचलण्यासाठी, फुटवा साईज होण्यासाठी, चकाकी येण्यासाठी, पाला टिकून राहण्यासाठी ही आपल्याला मदत या डोसने होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, साधारणपणे 5 ते 6 दिवसानंतर आपल्याला सेकंड डोस घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला प्रतिभा बायोटेक कंपनीचे कोकोली घ्यायचे आहे। कोकोलीमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आहे, त्यासोबत त्यामध्ये सल्फर 19% आहे आणि त्यामध्ये पॅसिलोमायसिस पण आहे, म्हणजे जेणेकरून जे आले पिकामध्ये जे नॅमेटोड वगैरे येत असतो तर ते कंट्रोल राहण्यासाठी, नॅमेटोड वाढला नाही त्यासाठी, वाढवण्यासाठी त्यासाठी आपल्याला कोकोली घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट साधारणपणे 4 ते 5 किलो पर्यंत घ्यायचा आहे आणि कोकोली आपल्याला 4 ते 5 किलो घ्यायचे आहे। हे घेतल्याने शेतकरी मित्रांनो जमिनीमध्ये त्यामध्ये सल्फर असल्यामुळे जमिनीमधील जे अन्नद्रव्य आहे ते उचलण्यासाठी मदत होणार आहे। त्यासोबत जमिनीमध्ये जे बुरशीजन्य रोग आलेले असतात तर त्यावरती बऱ्यापैकी आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळत असतो। ते घेतल्याने आले पिकाचा हिरवापणा टिकून राहणार आहे, त्यासोबत साईज वगैरे होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ह्यो झाला आपला सेकंड डोस। त्यानंतर आपल्याला एक 4 ते 5 दिवसानंतर आपल्याला आले पिकामध्ये आपल्या 0050 साधारणपणे आपल्याला 4 ते 5 किलो घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला युरिया 2 किलो घ्यायचा आहे। जसं आपण युरिया 265 रुपयाची बॅग जी मिळत असते 45 किलोची ती, त्यामधील आपल्याला युरिया जे आहे का साधारणपणे 2 किलो आपल्याला युरिया घ्यायचा आहे आणि 0050 आपल्याला 4 ते 5 किलो पर्यंत घ्यायचा आहे। शेतकरी मित्रांनो, हे 0050 साधारणपणे आपल्याला 25 किलोची बॅग जरी आपण आणली आणि प्लॉटला एक साधारणपणे 4 ते 5 दिवसाच्या अंतरामध्ये आपण आपल्या प्लॉटला जर देत गेलो तर आपल्या प्लॉटमध्ये साधारणपणे चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे आपली साईज वाढणार आहे। त्यासोबत जो आपला पाला आहे त्याची जी क्वालिटी आहे ती चांगल्या प्रकारे स्टेबल राहणार आहे आणि पाला जास्तीत जास्त दिवसापर्यंत आपला टिकून राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला कमी खर्चामध्ये, कारण की जे तुम्हाला डोस सांगितलाय ते एकदम स्वस्तामध्ये आहे आणि त्याचे रिझल्ट एकदम बेस्ट आपल्याला मिळणार आहे, साईज बनवण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे मिळणार आहे। मला बरेचसे शेतकरी म्हणाले की आले पिकाला आता फवारणी घेतल्यानंतर काही फायदा होईल का? हो, निश्चितच। तुम्ही जर समजा तुमच्याकडे काही बरेचसे शेतकऱ्यांनी आले पिकाची स्टार्टिंग पासून जे फवारणी घेत असतात, बरेचसे औषधी उरलेले असतात, 1 पंपाचं, 2 पंपाचं, 3 पंपाचं अशी औषधी उरलेले असतात। हे औषधी जर आपण आपल्या आले पिकामध्ये जरी मारले तरी आपल्याला काही हरकत नाही। आणि जर समजा तुमच्याकडे
बुरशीनाशक किंवा कीटकनाशक किंवा टॉनिक अवेलेबल नसेल तर मार्केटमधून तुम्ही कृषी दुकानामधून साध्यातले साधे प्रकारचे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आपण घेऊ शकता. त्यामध्ये जसं आपलं M45 झालं, त्यानंतर त्यामध्ये आपलं कार्बेंडाझाईम झालं, मँकोझेब झालं, त्यानंतर टेबिकॉनोझोल प्लस सल्फर झालं. अशातले जे स्वस्तामधील जे बुरशीनाशक आहे त्यासोबत मायक्रोन्यूटन जसे की चिलिटेड मायक्रोन्यूटन असतं ते पण स्वस्तामध्ये मिळत असतं. ते घेतल्याने आपल्या आले पिकाचा जो हिरवापणा आहे किंवा मग पाल्याची जी टिकवून क्षमता आहे ती वाढणार आहे. आणि त्यामध्ये आपण साध्यातलं साधं कीटकनाशक घेऊ शकतो, जसं कराटी आहे किंवा मग लॅमडा आपलं अल्फामिथ्रिन वगैरे जे स्वस्तातले जे कीटकनाशक मिळत असतात ते आपण घेऊन अशा प्रकारे आपण 3 औषधी जर घेतली आपल्या फवारणीमध्ये साध्यातले साधे आणि त्याची फवारणी मारली तर आपल्याला निश्चितच त्या गोष्टींचा आपल्याला फायदा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला 3 शेड्यूल सांगितले आहे आणि एक फवारणी सांगितली आहे, तर ही केल्याने निश्चितच आपल्या आले पिकाची जी साईज वगैरे जी आहे ती चांगल्या प्रकारे मिळणार आहे. त्यासोबत जी फवारणी सांगितलेली आहे त्या फवारणी घेतल्याने आपला पाला जो आहे जास्तीत जास्त दिवसापर्यंत टिकणार आहे. पाला जेवढा जास्तीत जास्त दिवसापर्यंत आपल्याला टिकणार आहे तेवढंच आपल्या आले पिकाची जी खाण्याची जी क्रिया असते ती आपली चालू राहणार आहे. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की साधारणपणे 5 महिन्यानंतर जर आपला प्लॉट झालेला असेल तर आपण तिथून पुढे काय केले पाहिजे जेणेकरून आपलं जेणेकरून आपल्या प्लॉटला स्वस्तामध्ये जे आपण फर्टिगेशन करणार आहे आणि आपल्याला चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे जो रिझल्ट मिळणार आहे याविषयी आपण चर्चा केली. तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तत्पूर्वी धन्यवाद.